हाय, हॅलो, नमस्ते, नमस्कार, राम राम, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तर सगळ्यांचं माझ्या या व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळी लवकर उठून या दोन्ही माझ्या बेबूला उठायच्या आधी पटापट काम आवरून घ्यायचं. कितीही जरी ठरवलं पण ते काय ठरवलेली गोष्ट माझ्याच्यानं काय होत नाही, कारण का ह्या दोन्ही गुंडुल्या माझ्यासोबतच बरोबरीला उठतात. आज एक माझी बेबुली गेली तिच्या पप्पासोबत क्रिकेट खेळायला आणि ही माझी गुंडुली बघत बसली मम्मीकडं. मग काय मी ती खेळायली तोपर्यंत माझ्याकडं बघत तिला गादीवर टाकलं आणि मी खालचे जे अंथरूण वगैरे केलेलं होतं ते घेतलं आवरायला. ही पण गोंडुली आता मम्मी जर समोर नजरेच्या दिसत नसली की लागली आवाज करायला. मग मी गादी वगैरे सगळं सामान व्यवस्थित आवरून वगैरे ठेवलं आणि माझी क्यूबाई यायच्या आधी मला पटापट जेवढे होतील तेवढे कामं आवरून घ्यायचे असतात. त्यामुळं कपड्याच्या अंथरुणाच्या घड्या जिथल्या तिथं ठेवायच्या. आता जरी मी ह्या घड्या करून ठेवल्या तरी माझी क्यूबाई आली की ते घड्या केलेल्या सगळ्या विस्कटून जातात. ती सगळ्यामध्ये लपाछपी तिला जे खेळायचं असते, इथं वरी चढायचं असते आणि आजूबाजूचा सगळा पसारा काढून ठेवायचा. रात्री खूप सारा तिनं गर्दा गादीवर केला होता आणि खाली पण केला होता. मग तो आता व्यवस्थित असा आवरून घेतला. सध्या तरी आवरणं वगैरे व्हायले, कारण का आमच्यासोबत आमची माऊ असते त्यामुळं बऱ्यापैकी कामं तीच सगळे आवरते आणि जे काही राहिलेले आहेत त्या हे दोघी झोपल्यात नंतर आवरावं लागतात. तशा तर एक झोपते आणि एक उठते, त्यामुळं काय माझे बऱ्यापैकी कामं होतच नाहीत आणि घरात पण सगळा जशास तसा पसारात. उठल्या जाणाऱ्यांसाठी बाहेर जाणाऱ्यांसाठी आधी स्वयंपाक, त्यामुळं बाकीचे कामं तसेच राहू द्यायचे आणि आधी पेटपूजेची तयारी. कधी पण आम्ही दररोज सगळ्यात पहिले आधी स्वयंपाक महत्त्वाचा, आधी डब्याची तयारी आणि मग राहिलेले बाकीचे काम करून घ्यायचे. मग काय स्वयंपाकाला मी भाजी बनवते नेहमी आणि माऊ आमच्या पोळी बनवते. मग मला सोनूनं दिले होते मस्त असे वटाणे, त्याला पण फोडणी दिली आणि मस्त आंबट असं वरण केलं होतं आंबाडीचं. माऊनं मस्त कपडे वगैरे आवरून घातले आणि माझ्या बेबीची मग नाव झाली. हिला लवकरच नाव करायची सवय आहे. सध्या तर नाव लवकर होते, त्यामुळं ती फ्रेश अशी आणि सकाळी लवकर उठत असल्यामुळं तिला लवकरच नाव वगैरे करून आवरून तिला झोपी घालत असते मी. ही झोपल्याच्या नंतर बाकीची कामं करून घ्यायची. या लेकरांना आता लवकर उठायचं असते आणि मोठं झाल्याच्या नंतर मग काय किती म्हणलं तरी काय उठणार नाही. मी तर नेहमी विचार करते हे लेकरं वगैरे छोटे असताना घर वगैरे कसं आवरून असं स्वच्छ राहत असेल. माझं तर काही राहत नाही. मी नेमकी आवरते आणि माझी क्यू बेबी आता सध्या तर दिवीजात आणखीन रांगायची बाकीच आहे, पण माझी क्यू एकटीच सगळ्या घराचा पसारा करते आणि दोघी बहिणी मिळून तर नंतर काय करते आणि काय माहीत. सध्या तर माझी सकाळ या दोघीकडं आधी लक्ष देऊन त्यांचं खाऊ पिऊ आणि मग मस्त नाव करून त्या जुजूक झाल्या की नंतर माझं बाकीचं काम होत असते. मग आता किया नसल्यामुळं दिवीजा मस्त नाव वगैरे करून थोडा आज वेळ भेटला थोडंसं घरात व्यवस्थित आवरायला वगैरे. दररोज तर आणखीन जास्तच पसारा असते, कारण का कियाला आधी उठलं की तिला तिचा नाश्ता वगैरे आणि तिला लाडी करण्यातच वेळ जाते. मग माझ्या दिवीजाबाईला मस्त असं छान नाव करून आणि तिचं सगळं आवरून घातलं झोपी एकदाचं. आणि आता म्हणलं कुकर तर लावून घेतलेला आहे, आता मस्त वरण वगैरे डब्बे वगैरे बनवायचे होते. हे छान अशी झोपली आणि लगेच नंतर खाली गाडीचा आवाज आला. मग काय हे दोघं बापले की मस्त आल्या होत्या आणि येताना ह्या झिपरूबाई एरी तर बांधून जातात, पण आज तिनं बांधू दिले नाही. या बेबीला माझ्या 2 घंटे सांभाळून तिचे पप्पा खूप थकून गेले. मी नाश्ता करायला घेतला होता, पण हे आले म्हणून माझा नाश्ता पण तसाच राहून गेला. मग त्यांनी सकाळी फ्रेश होऊन गेले होते, मग त्यांना दिलं जेवण करायला. मग आणखीन खेळून आल्यावर फ्रेश झाले आणि जायला निघाले. जाता लाडी करण्याच्या नादामध्ये ही बाई दररोज त्यांना अडवणार आणि मला सोबत जायचा असा तिचा हट्ट दररोज असणार. तिला लाडीगोडी वगैरे लावून मग तिला थोडासा लाडी आणि कुठंतरी इकडं तिकडं काहीतरी लावून द्यावं लागते. मग टी व्हीवर लावून दिली टॉम अँड जेरी आणि तिचे पप्पा नंतर गेले हॉस्पिटलला. जाता 10 घरात या माझ्या दिविजाबाईसाठी आणि क्यूबाईसाठी मध्ये आणि बाहेर जात राहतात आणि त्यामुळं ही किया जास्तच मागं लागत राहते. मग एकदाचं तिचं लक्ष त्यांच्यावरून गेलं. मग काय यांनी परत दिविजा बेबीला मस्त लाडी करण्याच्या नादात परत उठून ठेवलं. सध्या कियाच्या पप्पानं खूप सारे पार्सल मागवले, मस्त नवीन अशी वॉच, नवीन असे क्रॉक्स. तर कालच आलेलं होतं नवीन क्रॉक्सचं पार्सल आणि ते मग आज नवीन क्रॉक्स घालून जायचं. तर त्याला थोडंसं इकडं तिकडं कसे दिसायलेत काय नाही बघितलं आणि गेली. मग काय वापस आल्यावर ह्या माझ्या बाईनं तिनं तिकडून खेळून आली. मी जे सामान आवरून ठेवलं होतं या बाईनं वापस जशास तसं करून ठेवलं. मग तिला लागली भूक, तर तिला खायची होती पपई. मग काय तिला बारीक अशी कट करून दिली पपई. आणि बाई माझी एवढी छान आहे, मस्त आपण आपलं
स्वतःच्या हातानं खात असते. मला काही कोणत्याच प्रकारे खाऊ पिऊ घालायचं काही काम नाही. फक्त बनवून द्यायचं किंवा कट वगैरे करून द्यायचं. ती तिच्या स्वतःच्या हाताने छान असे खाते. थोडं सांडते, थोडं हे करते. आणि लहान मुलं कोणते पण असं काही प्रॉपर वगैरे काही कोणी खात नसते आणि हे पण खात नसते. आपण फक्त ते आपल्याला बघण्यासाठी टी व्हीमध्ये व्हिडिओमध्ये ते फक्त बघायचे असतात. खऱ्या याच्यामध्ये आपले लेकरं कधीच अशा व्यवस्थित असे खात नसतात. ते भरभर धिंगाणा करणारेच असतात. पण व्हिडिओमध्ये बघते तर विचार करते एवढे व्यवस्थित असे कसे लेकरं खाऊ शकतात खूप वेळेस. पण त्याच्या मागची रिॲलिटी दुसरीच असते. हे माझ्या लेकरासारखे सगळेच लेकरं असतात ते मला आता कळून चुकलं. किती व्यवस्थित ते फक्त एडिटिंगचा इफेक्ट असते. खऱ्या आयुष्यात हे लेकरं कधीच एवढे गुणी किंवा एवढे शांत समजूतदार आणि असे इनोसंट ते असतात म्हणा, पण ते काही वेळासाठी. खऱ्या आयुष्यात तर ते सगळेच धिंगाणाखोर असतात. मला वाटते लहान लेकरांना धिंगाणा नाही केला तर लहान लेकरं कशाचे. आणि लहान लेकरांनी धिंगाणा वगैरे नाही केला, एखाद दिवशी दुखू वगैरे लागलं, शांत बसले तर तो दिवस असा दिवस किंवा लेकरं असं कचकचल्यासारखं वाटतं. त्यामुळं घर भरून असं वाटतच नाही. त्यामुळं धिंगाणा करणं हा लेकरांचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो त्यांना दिलाच पाहिजे. म्हणून काय लक्ष द्यायचं नाही. आवरू वाटलं आवरायचं, नाही आवरू वाटलं नाही आवरायचं आणि त्यांना असं मोकळं बिनधास्त खेळू द्यायचं. टी व्हीपासून दुर्लक्ष करायचं जर असेल तर त्यांना घरभर पसारा करूच द्यायचा असते. तसा मी करूच देत असते. कोणी काही म्हणो, घरभर पसारा पडलेला आहे, काहीच आवरून ठेवत नाही बाई होतच नाही तर काय आवरून ठेवणार. आवरून किती आवरणार माणूस. आणि आवरलं तरी तो पसारा होणारच आहे. जेव्हा वाटलं तेव्हा आवरायचा. दुसरे कोणी काय म्हणतात याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. मग काय थोडा वेळ आवरून घेतला, पण साफसफाई स्वच्छता महत्त्वाचीच असते तशी म्हणा. तर मग मी फरशी वगैरे पुसून घेते, कारण का लेकरं खाली वगैरे पडलेलं इकडं तिकडं खात असतात. त्याच्यामुळं आपापली साफसफाई सगळ्या गोष्टी छान व्यवस्थित आवरून ठेवायच्या आणि नंतर लेकरांना खेळू देत राहायचं. फरशी वगैरे मी पुसून घेते. त्यांना घेऊनच त्या दोघींना मला सांभाळत सगळी कामं वगैरे आवरते. आणि नंतर हे दोन आहेत, हे सोनू आणि गणू, हे त्याच्यामध्ये ॲड होत असतात दररोज. आणि हे दोघं आणि त्या दोघी मिळून घराचा माझा पूर्ण. तसं सोनू काही गर्दा करत नाही, पण आमचा हा गणू एकटाच आहे, पण सगळ्या घराचा धिंगाणाच करतो माझ्या कियूसोबत मिळून. किया बाहेरून यायच्या आधी 2 वेळेस झाडून झालं आणि हे आता परत एकदा झाडून फरशी वगैरे पुसून घेतली. आणि गादीवरचं पण सगळं व्यवस्थित केलं होतं. पण ते कियानं सोबत आणली होती आईस्क्रीम आणि गादीवर खाल्ली आणि पूर्ण अंथरुणावर सांडून टाकली. त्यामुळं परत गादीवरची बेडशीट वगैरे बदलले, बाहेर धुवायला नेऊन टाकलं. घरामध्ये सोनू आणि गणू कियाकडे लक्ष देण्यासाठी होते. ते लेकरं आहेत तोपर्यंत मग मी कपडे वगैरे धुवून घेतले. बाहेर झाडांना वगैरे पाणी टाकून घेतलं. मी धुतलेले कपडे वाळवेपर्यंत कियाबाई परत पाण्यात भिजून गेली. मी जेव्हा व्हिडिओ करायलेले गणूला दिसते तेव्हा हे एकच वाक्य आमचा गणू म्हणत राहते सारखं. माझी कियूबाई म्हणते, मम्मी माझ्या पोटाला भूक लागली, भूक, दूधपोळी चिरून दे चिरून. मग तिला दिली दूधपोळी चुरून. तिनं ती खाल्ली आणि तिथेच जागी खाल्ल्याच्या नंतर झोपी गेली. आणि हे आता ती झोपली आणि हे गोगुला उठून बसली आणि ही तिच्या पाळण्याची दोरी आहे ती खाली लोंबत होती. तर ती बसली बघत आणि बघता पलटी पडली आणि गेली कॉट खाली अर्धी. मग समोर तिला येता येत नव्हतं, तर मग मी समोर थोडंसं टाकलं तर ही गेली तिच्या दीदीपाशी. तिचे केस ओढत होती. मग तिचे केस ओढायली म्हणून घेतलं तिच्या दादाने. आम्ही बघत होतो सगळेजण, सगळे कामं झाल्याच्या नंतर पिक्चर. मग दादा पण पिक्चर बघत होता आणि त्याने तिला घेतलं आणि चालली दोघांची पण लाडी. पिक्चर गेला संपून आणि मग काय बैठक आमची उठली. नंतर परत दिविजा गेली झोपी. तर भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.